नमस्कार मित्रो, मी सूरज गवळी. परवा मी प्रांत ऑफिसला गेलो होतो. उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात मला एक जमिनीविषयी माहिती पाहिजे होती. तर त्या माहितीचा कालावधी साधारण 1969 होता. जनमाहिती अधिकाऱ्यांना मी तो अर्ज दिला. ते नायब तहसीलदार आहेत तिथे. त्यांनी मला सांगितलं की सदर जी तुम्ही माहिती मागताय ती माहिती 20 वर्षाच्या पाठीमागची आहे, त्यामुळं आम्ही तुम्हाला ती माहिती देऊ शकत नाही. तुम्ही जरा माहितीचा अधिकार 2005 हा कायदा साहेब तुम्ही वाचा, असे ते मला बोलले. मग मी विचार केला की हे खरं आहे का. मग ऑफिसमधून मी लगेच बाहेर आलो. पुन्हा मी माझं पुस्तक काढलं माहिती अधिकाराचं. त्यातील जे कलम 8 आहे ते कलम 8 फार मजेशीर आहे आणि मी ते वाचलं. तर कलम 8 असा आहे, पोट कलम 1च्या खंड क, ग आणि ज च्या तरतुदींना अधीन राहून कलम 6 अन्वये ज्या दिनांकास विनंती केली असेल त्या दिनांकापासून 20 वर्षापूर्वी असेल, उद्भवली असेल किंवा घडली असेल अशी कोणतीही घटना, प्रसंग किंवा बाब या संबंधातील माहिती ही कोणत्याही व्यक्तीस त्या कलमान्वये विनंती करण्यात आल्यावर ती माहिती त्याला पुरवता येईल. याचा अर्थ काय आहे की माहिती तुमची कितीही वर्षांची असून दे, त्यांच्या रेकॉर्डला जर असेल तर ती माहिती तुम्हाला देता येते. त्यानंतर मी साहेबांना विनंती केली, त्यांना कलम सांगितलं, त्यांना ते दाखवलं. त्यानंतर साहेब म्हणाले ठीक आहे, तुम्ही तुमचा अर्ज द्या, मी तुम्हाला माहिती द्यायची, मी तुम्हाला ती माहिती पुरवतो, असं त्यांनी मला सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे साहेब, मला फोन करा, मी माझी माहिती घेऊन जातो.